हाय एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज कंटिन्यू करते आहे पेज नंबर 54, बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, भाग 4. होप सो याचे खूप छोटे छोटे पॉईंट्स आहे. तर मी प्रयत्न करेल यामध्ये पूर्ण भाग कंप्लीट करण्याचा. तर पॉईंट आहे ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. नंबर 1, नव्या प्रकाशासाठी ध्यानसाधना. जेवण करून ताजेतवाने झाल्यानंतर गौतम आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांना दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्यांना अर्थातच वाईट वाटले, परंतु वैफल्याने मात्र त्यांना स्पर्शही केला नाही. यथोचित मार्ग सापडेल असा त्यांना विश्वास होता. त्यांचा विश्वास एवढा वाढला की सुजाताने पाठविल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्यांनी त्याच दिवशी रात्री 5 स्वप्न पडली आणि जेव्हा ते जागे झाले आपणाला खात्रीने बोधी होणार असा त्यांनी त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजातेच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून ते म्हणाले, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. आशा आणि दृढ संकल्प यांनी युक्त होऊन त्यांनी उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास ते गयेच्या मार्गाला लागले. तेथे त्यांनी एक पिंपळाचा वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला. चारही दिशांचा विचार केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण चित्तमलाच्या विनाशासाठी मोठमोठ्या ऋषींची नेहमी याच दिशेला निवडले होते. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून पिंपळाच्या वृक्षाखाली बसले. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले, माझी कातडी, स्नायू, हाडे जरी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्त मांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान आणि बोधी प्राप्त झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्यांची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेल्या गौतमाच्या दर्शनामुळे जागृत झाले. सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित होणार अशी त्यांना खात्री पटली व त्यांनी पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे, आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपण नक्कीच बुद्ध होणार. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशातील पक्षी देखील आपल्याला आदराने वंदन करीत आहे, कारण आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहे, त्या अर्थी देखील आपण नक्कीच बुद्ध होणार. चिंतनासाठी ते जेव्हा बसले तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना शास्त्रांमध्ये मारपुत्र म्हटले आहे, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. माराची ही मुले आपल्याला पराभूत करून आपला हेतू निष्फळ करतील काय, अशी गौतमांना भीती होती. दृष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्यांना माहिती होते. म्हणून आपले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाले, हे मार, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे, माझ्यामध्ये प्रज्ञा आहे. हे मार, हे दृष्ट वासनांनो, माझा पराभव कसा करू शकाल? कदाचित नद्यांचे प्रवाह वाऱ्यामुळे कोरडे पडू शकतील, पण माझा निश्चय ढसवीडपणे तुम्हाला शक्य नाही. पराजित होऊन जिवंत राहण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोळघास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दृष्ट वासनांनी गौतमांच्या मनावर जबरदस्त आक्रमण केले होते. जेव्हा कावळ्याला कुठेही कसलाही गोड पदार्थ न आढळल्यामुळे तो तिथून निघून जातो, त्याच दृष्ट वासनांनीही माराने निराशेने गौतमांना सोडून दिले. सेकंड पॉईंट आहे ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतकं अन्न सिद्धार्थ गौतमांनी गोळा केलं होतं. मनाला चलबिचल करणारे दृष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी अन्न सेवन केले. ताजेतवाने झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली.
अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने त्यांची चिंतनाची पुन्हा तयार झाली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमांना 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहावं लागले. त्यांना अंतिम अवस्थेला पोहोचण्यासाठी 4 पायऱ्यांनी मार्गावर आक्रमण करून त्यांनी संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिला अवस्था विविर्तक आणि विचारप्रधानतेचा संयोग होती. त्यांच्या एकांतवासामुळे ही पहिली पायरी गाठण्यास त्यांना मदत झाली. दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यात एकाग्रतेची भर पडली. तिसऱ्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा व जागरूकता यांचा संयोग झाला. चौथ्या व शेवटच्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा व पवित्रतेचा संयोग झाला आणि त्याचप्रमाणे जागरूकतेचा आणि समचित्तेचा संयोग झाला. अशा प्रकारे जेव्हा त्याचे चिंतक एकाग्र झाले, जेव्हा ते पवित्र झाले, जेव्हा ते निर्दोष झाले, तेव्हा किंचितही डाग राहिला नाही, तेव्हा ते सुखोमल झाले. जेव्हा ते दक्ष झाले तेव्हा त्यात दृढता आली. जेव्हा ते सर्वथा रागरहित झाले तेव्हा त्याची नजर एकमात्र उद्देशावरच होती. तेव्हा गौतमांनी आपले सर्व ध्यान त्या एकमात्र समस्येवर केंद्रित केले जी त्यांना हैराण करत होती. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग काही अंशी प्रकाशमान झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की त्यांच्यासमोर 2 समस्या होत्या. पहिली, जगामध्ये दुःख आहे आणि दुसरं की हे दुःख नाहीसे कसे करावे व मानव जातीला सुखी कसे करावे. याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला आणि अविद्येचा नाश होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला. पॉईंट नंबर 3, नव्या धम्माचा शोध. सिद्धार्थ गौतम चिंतनास बसले तेव्हा त्यांच्या मनावर सांख्य तत्वज्ञानाचा बराच प्रभाव होता. त्यांच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःखाचे यांचे अस्तित्व एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास सिद्धार्थ गौतम बुद्ध उत्सुक होते. सांख्य तत्वज्ञानाकडे या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला तो असा की ती कोणती कारणे आहेत की हे हेतू आहेत की कोणते हेतू आहेत ज्यामुळे व्यक्तिमात्राला दुःख भोगावे लागते. त्यांचा दुसरा प्रश्न आहे की म्हणजे होता की की दुःखाचा नाश कसा करता येईल. आणि या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्यांना मिळाले. त्याला सम्यक संबोधी म्हणतात. याच कारणामुळे त्यांना पिंपळाच्या वृक्षाला ज्याला खाली बसून त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केले त्याला बोधिवृक्ष असे नाव मिळाले है ना. आता 4 पॉईंट आहे. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी नंतर बुद्ध झाले. ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय. जो बुद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व म्हणावे असे म्हणतात. किंवा एक बोधिसत्व कसा बुद्ध बनतो. बोधिसत्वाला सतत 10 जन्मापर्यंत बोधिसत्व राहावे लागते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच की आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकतात. या गोष्टी स्पष्टपणे बघतो की पूर्वी अविचारी प्रमादी असलेला पण पुढे विचारी अप्रमादी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जेव्हा त्याला या गोष्टीचा बोध प्राप्त होतो तेव्हा त्याच्या मनात मुदिता उत्पन्न होते म्हणजेच की आनंद उत्पन्न होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमला म्हणजेच की भूमी म्हणजेच की शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्व कामवासनेपासून सर्वथा मुक्त झालेला असतो. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवतो. तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो ना कोणाच्या सद्गुणाला ना उमेद करतो. आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला म्हणजेच की तेजस्विता प्राप्त करतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता या सिद्धार्थांना पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांना हृदयंगम करतो. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठ्यात मोठा भाग त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अर्चिष्मती भूमी म्हणजेच की अग्नीप्रमाणे तडपणारी बुद्धी प्राप्त करतो. या जन्मी बोधिसत्व आपले सर्व ज्ञान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो. 4 सम्यक व्यायामावर केंद्रित करतो. 4 प्रयत्नानंतर केंद्रित करतो. त्याप्रमाणे 4 ऋषी वृद्धिपादांवर म्हणजेच की 4 फोल्ड विल पॉवर आणि याच प्रकारच्या शिलांवरती आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुर्जया म्हणजे की जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो.
सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी भूमी प्राप्त करतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण व त्यांची 12 निदाने त्यांना पूर्ण आकलन करण्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात असीम करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुरंडमा म्हणजेच की दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत बियॉन्ड टाईम अँड स्पेस असतो आणि तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणांमुळे आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. तो असा की कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारांविषयी तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो. तो क्षमाशील होतो. सहनशीलता, व्यवहार चातुर्य, ऊर्जा, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते. लोकांना समजेल अशा रीतीनेच त्यांना तो आपली ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने त्रास सहन करतो. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याचवेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयी त्याचा उत्साह यंकिंचितही कमी होत नाही आणि किंवा प्रज्ञेकडे तो पाठ फिरवत नाही. म्हणून कितीही विपत्ती होत तो व त्याला सन्मार्गावरून कधी दूर करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो किंवा अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे कष्ट संपतात. जे चांगले आहेत ते तो स्वाभाविकताच अनुसरतो. तो जी गोष्ट करेल त्या गोष्टीत यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती भूमी प्राप्त करतो. ज्याने सर्व धर्म किंवा शास्त्रे आणि सर्व दिशा यात संचरण केलेले असते आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असते असा तो कालातीत होतो. अशा मनुष्याची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेधा होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्य दशबल यांना प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची येणेप्रमाणेच तियंतरे होत असताना त्याने ती 10 सामर्थ्य तर मिळवलीच पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास करून त्यांचे पूर्ण पालन केले पाहिजे. जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारमितेची परिपूर्ती तर केलीच पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता अभ्यासली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होण्यास सक्षम होतो आणि बुद्ध होणे बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धार्थ ब्राह्मणांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धार्थाच्या सर्वथा प्रतिकूल आहे. म्हणजे देव अवतार घेतात या सिद्धार्थाचा वृद्ध आहे. जातक कथांचा आधार असा आहे की भगवान बुद्धांच्या व्यक्तित्वामध्ये अत्युच्च शुद्ध व्यवस्थेचा जीवनाचा समावेश आहे. अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची घडण ही पवित्र असवायची आवश्यकता नसते. ब्राह्मणी अवतारवादाचा ब्राह्मणोक्त सिद्धार्थ केवळ एवढेच सांगतो की ईश्वराच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध अनैतिक असले तरी त्याला केवळ आपल्या अनुयायांचे म्हणजे भक्तांचे रक्षण करावे एवढेच कार्य असते. हा सिद्धार्थ की बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला प्रथम अशा 10 जीवनावस्थातून जाणे आवश्यकच आहे. अशा तऱ्हेची जी अट आहे तिला कोठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. सो दिस इज ऑल अबाउट भाग 4. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब